नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य दिवसाच्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिडवायफरी आणि गायनोकॉलॉजी GNM थर्ड इयर ऑक्टोबर 2022चा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत, म्हणजे क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर बघूया ॲज द फॉलोइंग. आणि हे थोडंसं जी प्रिंट आहे मराठीमध्ये, तर तुम्ही असं स्क्रीनशॉट काढून घ्या इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरचा हवा असेल तर. आता आपण क्वेश्चन पेपरला स्टार्ट करूया. डॅश डॅश इंजेक्शन डॅश डॅश इज गिवन सप्रेस द लॅक्टेशन. तर त्याचे 4 ऑप्शन आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ब्रोमोक्रिप्टिन. हे जे आन्सर आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर इन एक्टोपिक प्रेग्नन्सी इम्प्लांटेशन ऑफ फर्टिलायझेशन ओम इज कॉमनली सीन इन फॉलोपियन ट्यूब. हे उत्तर बरोबर आहे. एंडोमेट्रियम ड्युरिंग प्रेग्नन्सी इज कॉल्ड ॲज डेसिड्युआ. त्याच्यानंतर रिलेशनशिप इज लॉंग ॲक्सिस फिटस इन द फिटस ऑफ द लॉंग ॲक्सिस ऑफ युट्रस इज कॉल्ड इज लाय. त्याच्यानंतर ओरल पीस इनहिबिट्स द डॅश अँड प्रिव्हेंट्स प्रेग्नन्सी द ओव्युलेशन. मॅच द फॉलोइंग. तर आपण बघूया मॅच द फॉलोइंग. नागिला रूल, एस्टिमेट ऑफ डेट ऑफ डिलिव्हरी. त्याच्यानंतर एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये काय होतं तर ॲक्यूट ॲब्डोमिनल पेन. त्याच्यानंतर फिटल स्टेशन म्हणजे काय आहे तर इशियल स्पाईन. ओपरक्युलन म्हणजे काय तर सर्वायकल प्लग. आणि स्पाल्डिंग साईन म्हणजे इंट्रायुट्राइन फेटल डेथ. ठीक आहे, ह्याची उत्तरं अशी आहेत. आता चौथं सी बघूया, ट्रू अँड फॉल्स. तर म्युकेनियम फॉल्स बघूया. तर म्युकेनियम सेन लायकरीज ब्रिज प्रेझेंटेशन इज नॉर्मल. तर हे बरोबर आहे. ठीक आहे, नॉर्मल आहे ब्रिज प्रेझेंट. बाकीच्या ह्याच्यामध्ये नाही, पण जर ब्रिज प्रेझेंटेशन असेल तर त्याच्यामध्ये नॉर्मल हे ट्रू आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग इंट्रायुट्राइन लाईफ आर्टरीज कॅरी ऑक्सिनाइड ब्लड अँड व्हेन कॅरीज डिऑक्सिनाइड ब्लड. तर हे फॉल्स आहे. ओके, याचं उत्तर जे आहे ते फॉल्स आहे, तुम्हाला चूक आहे. MTP कॅन डन बी अप टू 20 वर्क्स मिक्स ऑफ प्रेग्नन्सी. तर हे 2 डॉक्टरांच्या संमतीने आपण 20 आठवड्यापर्यंत प्रेग्नन्सी MTP करू शकतो. ते बरोबर आहे. कॉर्पस ल्युटिनम प्रोड्यूस ऑफ इस्ट्रोजन. तर हे पण बरोबर आहे. आणि युट्रस इज सिच्युएटेड इन पेल्विक कॅव्हिटी बिहाइंड द रेक्टम अँड इन फ्रंट ऑफ ब्लॅडर. तर हे चूक आहे. ठीक आहे. मॅच द फॉलोइंग. आणि हे बघितलेलंच आहे वरती. कटिरदर्शनामध्ये गर्भाविष्ठायुक्त गर्भोदक स्वाभाविक मानले जाते. तर हे बरोबर आहे. गर्भाशयात असताना रोहिण्या शुद्ध व रक्त नीला अशुद्ध रक्ताची वहन करतात. चूक आहे. वैद्यकीय गर्भधारणाच्या 20 आठवड्यापर्यंत करतात. हे बरोबर आहे. 2 डॉक्टरांच्या संमतीने 20 आठवड्यापर्यंत करता येतो. कॉर्पस ल्युटियम इस्ट्रोजन निर्माण करतो. बरोबर आहे. आणि गर्भाशय कटीर गुहेमध्ये मलाशयाच्या मागे व मूत्राशयाच्या पुढे असं हे चूक आहे. टिपा बघूया. मॅग्नेशियम सल्फेट औषध उपचार. 3 टिपा 5 मार्काला 1 आहे. 15 मार्काचा प्रश्न आहे. तर आपण मॅग्नेशियम सल्फेट औषध उपचार. प्लॅसेंटाचे कार्य, गर्भाशयांतर्गत गर्भनिरोधक साधने, विटपाची काळजी, गर्भाशयाची विकृती. त्याच्यानंतर पार्टोग्राफ, गर्भाशयाचा प्रोलॅप्स. आपल्याला व्याख्या लिहायच्यात. विटपाचा छेद, मोल्डिंग, अमनोरिया, वंध्यत्व. फरक स्पष्ट करा. प्रकटाने लपवलेले रक्तस्राव, अतिगर्भोदक, कमी गर्भोदक, पूर्ण गर्भपात, अपूर्ण गर्भपात. ह्या तिघांचेही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहे, जाऊन बघा. प्लेलिस्टमध्ये बघा, तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे. प्रीती प्रथम गर्भिणी, 28 वर्ष वय असून ती 32 आठवड्यांची गरोदर आहे. तिचे लोह कमी झाल्यामुळे रक्तक्षय असे रोग निदान करण्यात आले असून तिला प्रसूतीपूर्व कक्षात दाखल केले आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरं. गरोदरपणातील रक्तक्षयाची कारणे लिहायची आहेत. प्रीतीमध्ये दिसून येणारी चिन्हे व लक्षणे लिहायची आहेत. गरोदरपणातील रक्तक्षयाची प्रतिबंधात्मक उपचारात्मक उपाययोजना लिहायची आहे. गरोदरपणातील रक्तक्षयामुळे होणारे दुष्परिणाम आणि प्रीतीच्या गरोदरपणातील आहाराबद्दल काय सल्ला द्याल हे आपल्याला लिहायचं आहे. 15 मार्काचा चौथा प्रश्न. त्यालाच ऑर आहे. माधुरी जिल्पी व तिला 28 आठवड्यांच्या मासिक पाळीचा अभाव आहे. उत्स्फूर्त योनिमार्गातून रक्तस्रावासाठी ती दाखल झाली आहे. तर खालील प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. माधुरीच्या योनिमार्गातील रक्तस्रावाची कारणे कोणती लिहायची आहेत. प्लासेंटा प्रिव्हियाची व्याख्या व प्रकार. रक्तस्राव व्यक्तीत अजून कोणते चिन्हे लक्षणेही तिच्या दिसून येतील. तुम्ही निदान कसे व पुष्टी कराल व त्याचे व्यवस्थापन लिहा. प्लासेंटा प्रिव्हिया व अब्रुटिव्ह प्लासेंटामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे लिहायचं आहे.
हा 5वा प्रश्न आहे. श्रीमती ममता 55 वर्षाच्या बाईंना ओटीपोटात दुखत आहे व गर्भाशयात आवळ आहे, म्हणून गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेसाठी कक्षा दाखल केली आहे. तर खालील प्रश्नांची उत्तर लिहायची. गर्भाशय आवळ म्हणजे काय सांगून त्याचे प्रकार लिहा. श्रीमती ममता यांची शस्त्रक्रियेपूर्वी काय काय तयारी करावी लागेल याबाबत लिहा. गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेपश्चात होणारे विपरीत परिणाम लिहा आणि श्रीमती ममता या शस्त्रक्रियेनंतर कोणता आरोग्यविषयक सल्ला द्याल हे लिहायचं आहे. 15 मार्काचा हा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे 4थ्या लॉवर आहे, 5व्या लॉवर नाही आहे. तर अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन पेपर आहे, तुम्हाला लिहायचं आहे. हे स्क्रीनशॉट इंग्लिशमध्ये पाहिजे तर काढून घ्या आणि ह्याचे पण काढून घेऊ शकता. अशा प्रकारे हा क्वेश्चन पेपर होता. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.